महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। हम दो हमारे 12 या चित्रपटावर बंदी आणा मागणी। हम दो हमारे 12 हा हिंदी सिनेमाचा ट्रेलर व पोस्टर प्रसिद्ध होताच त्यात जे पवित्र कोरोनाचे श्लोक व अंतिम प्रेषितांचे जीवन चरित्रावर केलेले गंभीर आरोपांसह मुस्लिम स्त्रियांवर कशाप्रकारे पुरुष अन्याय करतात, त्यांच्याशी वैवाहिक सुख प्राप्त करण्यासाठी त्यांना कशा वेदना देतात, त्यांना मारहाण करतात व हे सर्व ते कुराणाच्या आदेशाने करतात, अशा प्रकारचे खोटे आरोप लावून सदर सिनेमा तयार करण्यात आल्याचे सिनेमाच्या ट्रेलरवरून दिसून येत आहे। सदर चित्रपट रिलीज होता कामा नये म्हणून जळगाव येथे मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाने अप्पर जिल्हाधिकारी जळगाव अंकुश पिनाटेंमार्फत माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना एक तक्रार अर्ज सादर केले असून त्यानुसार केंद्रीय फिल्म प्रमाण बोर्ड द्वारा राज्य सरकार चलचित्र अधिनियमन 1952 च्या कलम 12 नुसार जर काही समाजाच्या लोकांनी सिनेमांबाबत ऑब्जेक्शन घेतल्यास त्या सिनेमाला रिलीज करता कामा नये अथवा त्यातून ऑब्जेक्शनला दृश्य व डायलॉग कट करणे आवश्यक असल्याचे कायद्यात तरतूद असल्याने त्यानुसार महाराष्ट्र शासनाने त्यावर बंदी आणावी अशी मागणी करण्यात आली। सदर सिनेमावर बंदी न आणल्यास तो चित्रपट थिएटरमध्ये प्रसिद्ध झाल्यास त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल व त्या सर्वस्वी चित्रपटाचे डायरेक्टर, निर्देशक, कलाकार व सरकार जबाबदार राहील असे सुद्धा निवेदनात म्हणले आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट हाजी सलीम खान, जळगाव। अभी हाल ही में पूरे भारतवर्ष में एक हिंदी मूवी का टाइटल और पोस्टर प्रदर्शित हुआ है, जिसमें हम दो हमारे 12 इस फिल्म को बनाया गया है। वास्तविकता इस फिल्म को बनाने के पीछे सिर्फ एक ही यानी अल्पसंख्यक समाज, वो भी खास करके मुस्लिम समाज को टारगेट किया गया है। हमारे पवित्र कुरान की आलोचना की गई है, हमारी महिलाओं का के साथ उनकी आलोचना की है, उनकी प्रतिमा खराब करने की कोशिश की गई है और ये फिल्म अभी रिलीज नहीं हुई। इसलिए जो पिक्चर रिलीज होने के लिए केंद्रीय फिल्म का जो सेंसर बोर्ड का चलचित्र अधिनियम 1952 की धारा 12 के अंतर्गत राज्य को यह अधिकार दिया गया है कि अगर राज्य के कोई जनता उस पर ऑब्जेक्शन लेती है तो सरकार को वह हक है कि वो उसको रोका जाए। इसलिए हम महाराष्ट्र सरकार के मुख्यमंत्री को आज माननीय जिलाधिकारी के मार्फत ये निवेदन दिया है कि इस फिल्म को तुरंत रोका जाए, वरना आगे जब कायदा लॉ एंड ऑर्डर की सिचुएशन अगर पैदा होगी और कुछ यहाँ पे तोड़ फोड़, झगड़ा, फिसाद, जलन होगी तो उसके लिए जिम्मेदार महाराष्ट्र शासन रहेंगी। इसलिए हमने अनुरोध किया है महाराष्ट्र शासन को कि वो इस फिल्म को महाराष्ट्र में रिलीज ना होने दे। ये चूंकि ये महाराष्ट्र राज्य का एक अधिकार है, एक उनका राइट्स है, इसलिए आज हमने यहाँ पे आके ये निवेदन महाराष्ट्र सरकार को यहाँ पे अग्रेसित किया है। धन्यवाद। फारुख शेख, जळगाव। आज जळगाव शहरातील विविध सामाजिक संस्था व राजकीय पक्षातर्फे माननीय मुख्यमंत्र्यांना माननीय जिल्हाधिकारी मार्फत एक तक्रार अर्ज देण्यात आलेला आहे। मागच्या काही दिवसात सोशल मीडियावर एक पिक्चर हम दो हमारे 12 याचा ट्रेलर रिलीज झालेला आहे। हा अल्पसंख्याक विशेष करून मुस्लिम समाजाच्या विरोधात व मुस्लिम धर्मियांना दुखावणारा असे या ट्रेलर मध्ये दृश्य आहे। म्हणून आम्ही आज मुख्यमंत्र्यांना केंद्रीय फिल्म अधिनियम 1952 चे कलम 12 नुसार त्यांना विनंती करतो की या पिक्चरला महाराष्ट्रात रिलीज होऊ देऊ नका, कारण की या पिक्चरद्वारे दोन समाजात तेढ निर्माण होईल, मुस्लिम समाजात असंतोष निर्माण होईल व काही लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न निर्माण झाल्यास संपूर्ण जबाबदारी ही पिक्चरचे निर्देशक आणि राज्य सरकारची राहील। यासाठी आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे। धन्यवाद। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।